श्रावण महिना चालू झाला आणि आमची आजच्या दिवसाची सुरुवात सुद्धा देवपूजा करून खूपच छान झाली। सकाळ सकाळी देवपूजा केली की घरात खूपच प्रसन्न वाटतं। त्याच्यानंतर आज जेवणामध्ये काय बनवायचं चाललं होतं, चला म्हटलं पुरी भाजी बनवावी। खूप दिवस झालं काही बनवायचं होतच नव्हतं, थोडंसं ऑइली नको म्हणून अवॉइड करत होते, पण आज खूपच इच्छा झाली, चला म्हटलं खाऊन घ्यावं, एखादा दिवस तरी चालतंच असं म्हणत म्हणत आमचं रोज हेच चाललेलं असतं। त्याच्यानंतर विहानला थोडासा टीव्ही ऑन करून दिला होता आणि आज आम्ही टीव्हीवरती कार्टून न पाहता मराठी सॉंग्स लावले होते आणि ते पाहून थोडासा तो घाबरला। त्याच्यानंतर म्हटलं चला संध्याकाळची तयारी करावी। संध्याकाळी फारसं काही जेवणाचं बनवायचं नव्हतं, कारण की आज आम्ही स्पेशल असं ब्रेड पिझ्झा बनवला होता। तर तुम्ही कधी ट्राय केला आहे की नाही मला कमेंट करून सांगा। टेस्टला तर खूप खूप छान लागतो, म्हणजे अगदी अप्रतिमच। कारण की पिझ्झा बेस आणून बनवण्यापेक्षा तुम्ही ब्रेडचा हा पिझ्झा नक्की घरी ट्राय करा आणि कसा बनला कमेंट करून सांगा। तर अलीकडे सध्या सय्यारा आणि काकण या दोन चित्रपटांचं कंपॅरिझन खूपच चालू होतं। मीही सय्यारा चित्रपट पाहिला आणि आज चला म्हटलं काकण हा मूवी सुद्धा बघून घ्यावा। हा मराठी पिक्चर आहे आणि आज आमचं असं ठरलं होतं की आज आपण हाच बघावा, म्हणजे मी स्वतःच रिकमेंड केला होता की चला आज आपण बघून घेऊया, कारण की खूपच याचे रील्स वगैरे येत होते। तर पिक्चर म्हणजे खूपच छान आहे आणि मला तो सय्यारा पिक्चरपेक्षा सुद्धा खूप आवडला। त्याची स्टोरी छान आहे, त्याच्यातले कॅरेक्टर छान आहे आणि बाकी सगळंच ओव्हरऑल सगळं छान आहे, मला त्यामुळे मराठी पिक्चर आवडतात। दुसरी गोष्ट अशी की पिक्चरची स्टोरी खूपच छान आहे आणि तो पाहताना अगदी आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष होत नाही। तसं तो मी सय्यारा पिक्चर पाहिला, पण तो फारसा काही मला बघावासा वाटला नाही असं माझं स्वतःचं मत आहे आणि त्याच्या ॲज कम्पेअर टू सय्यारा हा पिक्चर मला खूप आवडला। आणि दुसरं म्हणजे या पिक्चर मधले गाणी सुद्धा खूप छान आहेत, असं सारखं ऐकावीशी अशी वाटत होती आणि अजिबात ते पाहताना बोर वगैरे होत नव्हतं आणि आम्ही ती गाणी मस्त बसून पिक्चर एन्जॉय केला। आणि त्याच्यानंतर आम्हाला खूप भूक लागली, कारण की आज आम्ही लवकरच ब्रेड पिझ्झा खाल्ला होता। तर आता काय खायचं, विहानसाठी मूग डाळ खिचडी बनवली होती, ती शिल्लक होती ती घेतली, फरसाणा घेतला आणि गरमागरम अशी मॅगी बनवायला ठेवली। मॅगी बनते आहे, चला तोपर्यंत म्हटलं खिचडी आणि फरसाणा खाऊन घ्यावा। आणि त्याच्यानंतर विहानला सुद्धा दूध पिण्यासाठी गरम करून घेतलं। ती गाणी मस्त मूवी पाहत पाहत एन्जॉय केलं। आणि दुसरं सांगायचं झालं तर विहानने आम्हाला अजिबात त्रास दिला नाही, तो त्यानं सुद्धा खूप कोऑपरेट केला आणि आम्हाला छान पिक्चर बसून बघू दिला। त्याच्यानंतर आम्ही सगळे झोपायला गेलो आणि असा होता आजचा आमचा दिवस। तुम्हाला सांगा आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला तर मला फॉलो करायला विसरू नका। बाय बाय।